श्वासासंगे चैतन्याचा सूर्य उगवावा, श्वासासंगे चैतन्याचा सूर्य उगवावा. जाणीवेच्या हुंकाराने दिस सुरू व्हावा, एकदाही चुकू नये काळजाचा ठोका, एकदाही चुकू नये काळजाचा ठोका. नित्य नेमे सांभाळावा हृदयाचा ठेवा, हृदयाचा ठेवा, हो हृदयाचा ठेवा. श्रोते हो नमस्कार. हृदयाचा ठेवा या कार्यक्रमात मी भाग्यश्री केसकर आपलं स्वागत करत आहे. हृदयाचा ठेवा या कार्यक्रमामध्ये आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉक्टर सतेज जानोरकर. जानोरकर सर नमस्कार. नमस्कार. जानोरकर सर, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण असं मार्गदर्शन करावं की एखाद्याला हृदयविकार झाला आहे तर तो कसा ओळखावा, म्हणजे त्याची प्राथमिक लक्षणं काय असतील त्याबद्दल तुम्ही मार्गदर्शन करावं. बरोबर, अगदी चांगला प्रश्न आहे हा. हृदयविकाराची प्राथमिक लक्षणं अशी सांगता येतील. पहिली गोष्ट म्हणजे अंजायना पेक्टोरिस, म्हणजे छातीत दुखणे. ते छातीत एका विशिष्ट प्रकारे दुखतं, हृदयावर दाब येतो किंवा छातीवर दाब येतो, काही दडपण ठेवल्यासारखं वाटतं, दडपण येतं, गुदमरल्यासारखं वाटतं, एखादा जिना चढला की दम लागतो किंवा छातीत धडधडतं, आपलेच हार्टबीट्स आपल्याला ऐकू येऊ लागतात किंवा चक्कर येणे, त्याला सिंकोप म्हणतात, म्हणजे चक्कर येऊन पडल्यासारखं वाटणं. ही विविध लक्षणं आहेत. बेसिकली अंजायना पेक्टोरिस हे जे लक्षण आहे ते महत्त्वाचं लक्षण आहे. आता हा अंजायना म्हणजे नक्की काय होतं ह्याबद्दल काय म्हणजे सविस्तर सांगाल? अंजायना पेक्टोरिस हा एक ग्रीक वर्ड आहे. त्याचा अर्थ हृदयामुळे, हृदयाला काही प्रॉब्लेम झाला, हृदयाला इजा झाली तर छातीत दुखणं, त्याला अंजायना पेक्टोरिस म्हणतात. हृदयाच्या ज्या रक्तवाहिन्या मागच्या भागात आपण बघितलं, त्याला करोनरी आर्टरीज म्हणतात, त्या अरुंद झाल्या किंवा त्यात प्लाक डिपॉझिशन झालं की हृदयाला ऑक्सिजन कमी मिळतो, हृदयाच्या स्नायूंना किंवा पेशींना ऑक्सिजन कमी मिळतो, म्हणून छातीत दुखतं, त्याला अंजायना पेक्टोरिस म्हणतात. आपण मागच्या भागात बघितलं, हृदय हे एक मशीन आहे किंवा पंप आहे. कुठल्याही मशीनला हवा आणि इंधन या दोन्हीचं योग्य प्रकारे मिश्रण मिळणं आवश्यक आहे. तसं याबाबतीत आपल्याला बघता येईल की हृदयाला हवा म्हणजे ऑक्सिजन आणि इंधन म्हणजे ग्लुकोज याचा व्यवस्थित पुरवठा होणं आवश्यक आहे, आणि तो त्या करोनरी आर्टरीजमधून तो पुरवठा होतो. जर त्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अथरोमा किंवा चरबीचा थर साठला. सर, या अथरोमाबद्दल थोडंसं सविस्तर सांगा. अथरोमा म्हणजे हाही ग्रीक वर्ड आहे, त्याला लापशी म्हणतात. ॲक्च्युली लापशी म्हणजे अथरोमा, म्हणजे तो असा एक चिकट द्रवपदार्थासारखा थर तिथे जमा होतो हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये, आणि मग तो अडथळा येऊन रक्तपुरवठा कमी होतो, म्हणजे ऑक्सिजन आणि ग्लुकोज कमी मिळतं हृदयाच्या पेशींना. सर, हा अथरोमा निर्माण होण्याचं कारण काय सांगता येईल? आता हा अथरोमा का तयार होतो, तर कोलेस्ट्रॉल रक्तातलं वाढलं की त्याचे थर विविध रक्तवाहिन्यात जमा होतात, तसे ते हृदयाच्या रक्तवाहिन्यात म्हणजे करोनरी आर्टरीजमध्ये पण जमा होतात, त्याला अथरोमा म्हणतात. आणि तो अथरोमा एकदा डेव्हलप झाला तिथे की रक्तवाहिनी कमजोर होते, तिचा घेर कमी होतो, अरुंद होते, आणि मग ऑक्सिजन कमी मिळाला की मग त्या पेशी दे ॲक्च्युली क्राय फॉर ऑक्सिजन, म्हणून पेन होतं, त्याला अंजायना पेक्टोरिस म्हणजे मागणी करतात त्या थोडी. एक्झॅक्टली. हे सगळं गणित मागणी आणि पुरवठ्याचं आहे, डिमांड अँड सप्लाय, अँड देर इज मिसमॅच इन इट. म्हणजे आपण जेव्हा एक्सरसाइज करतो तेव्हा आपल्या पायाला जास्त रक्तपुरवठ्याची आवश्यकता असते. आपण चालतो, पळतो तेव्हा पायाला जास्त रक्तपुरवठा होणं अपेक्षित आहे. तो नाही झाला तर पाय दुखतात. हो, एक्झॅक्टली तसंच आपल्या हृदयाला सुद्धा जास्त ऑक्सिजनची जरूर असते. आपण जेव्हा चालतो आपल्या हृदयाची गती वाढते आणि हृदयाच्या पेशींना जास्त ऑक्सिजनची आवश्यकता असते, जास्त ग्लुकोजची आवश्यकता असते. पण त्या रक्तवाहिन्यात अथरोमामुळे अडथळा आल्यावर तो एवढा ऑक्सिजन मिळत नाही, आणि म्हणून ते पेन होतं. म्हणजे जेवढी मागणी आहे तेवढा पुरवठा झाला नाही तर मग तो मिसमॅच होतो आणि मग काहीतरी संतुलन बिघडतं आणि मग तो अंजायना दिसून येतो. ते एक लक्षण आहे. अंजायना हा काही आजार नव्हे, अंजायना हे एक प्राथमिक लक्षण आहे हृदयविकाराचं. सर, या अंजायनल पेन्स म्हणजेच वेदना कशा ओळखायच्या? आता मी सांगितल्याप्रमाणे छातीवर वजन वाटणे किंवा दडपण येणे, सफोकेशन, गुदमरल्यासारखं वाटणे, दरदरून घाम फुटणे किंवा ॲसिडिटीसारखी जळजळ होणे, हेही अंजायनाचं लक्षण असू शकतं. सर, मग या अंजायनाचे काही प्रकार असतात का? एखादा जिना चढल्यावर, 2 जिने चढल्यावर दम लागू शकतो, म्हणजे
पूर्वी तुम्ही 2-3 जिने कुठलाही पेशंट चढत असेल व्यवस्थित, कुठलेही सिम्पटम्स न होता, आणि आता अंजायना झाल्यावर तो एकच जिना चढू शकतो, कारण रक्तवाहिनीत अडथळा आल्यामुळे तेवढा रक्ताचा सप्लाय होत नाही. त्यामुळे एखादा जिना चढला तरी दम लागू शकतो किंवा छाती भरून येऊ शकते. त्याला एक्झर्शनल अंजायना म्हणतात. काही काही रुग्णांना जर तो अथोरोमा, हृदयातला अडथळा, हृदयाच्या रक्तवाहिनीतला अडथळा फार वाढला तर ॲट रेस्ट, म्हणजे पेशंट विश्रांती घेत असताना सुद्धा छातीत दुखू शकतं. त्याला रेस्ट अंजायना म्हणतात. बरं. काही काही जणांना सायलेंट इस्किमिया, सायलेंट अंजायना होतो, म्हणजे डायबिटीसमध्ये आपल्या जे चेतातंतू असतात त्याला इजा झालेली असते म्हणून पेन होत नाही, पण सायलेंटली रक्तपुरवठा कमी होत असतो आणि सायलेंट इस्किमिया म्हणतात त्याला, म्हणजे बाहेरून जाणवत नाही की आपल्याला पेन होत आहे, पण सायलेंट इस्किमिया होत त्याचं पर्यवसन हार्ट अटॅकमध्ये होऊ शकतं. काही काही रुग्णांना अंजायना इक्विव्हॅलंट, म्हणजे नुसतंच दम लागतो, नुसतीच पाठ भरून येते, म्हणजे ते टिपिकल ती लक्षणं असतीलच असं नाही अंजायनाची, त्याला अंजायना इक्विव्हॅलंट म्हणतात. अंजायनाचे विविध प्रकारसुद्धा आहेत, पण ऑल दिस सिम्पटम्स लीड टू हार्ट अटॅक. म्हणजे हे अंजायना वेळीच आटोक्यात नाही ठेवला तर त्याचं पर्यवसन हार्ट अटॅकमध्ये त्याचं होऊ शकतं. सर, बऱ्याच वेळा असं होतं की ॲसिडिटी किंवा गॅसेसमुळे सुद्धा छातीमध्ये दुखतं. तर आता ह्या ज्या पेन्स आहेत तर त्या नेमक्या ॲसिडिटीमुळे आहेत, गॅसेसमुळे आहेत का अंजायनल पेन्स आहेत, हे कसं ओळखायचं? जनजागृतीसाठी अतिशय आवश्यक असा हा प्रश्न आहे, कारण बरेचदा रुग्णांना समजत नाही की ॲसिडिटी आहे की हार्टचं पेन आहे, आणि 90% लोक हे ॲसिडिटीच समजतात. म्हणजे इट इज इझियर वे, इनो घ्यायचा किंवा आणि काही अँटॅसिड जेल्युसिल घ्यायचं आणि ती जळजळ थांबते का बघायचं, नाही थांबली तर झोपून जायचं किंवा काहीतरी सिडेटिव्ह रेस्टिल घ्यायची आणि दुर्लक्ष करायचं. म्हणजे हे फार ॲक्च्युली ॲसिडिटी मास्क्स द सिम्पटम्स. म्हणजे हार्ट अटॅकचे सिम्पटम्स म्हणजे अंजायना आणि ॲसिडिटी ही एकच काही काही वेळेस भासू शकते. पण जर ॲसिडिटी अँटॅसिडनी, म्हणजे त्याचे लक्षण आहे की छातीत जळजळ झाली किंवा पोटात जळजळ झाली, तर ॲसिडिटीची औषधं घेतल्यानंतरसुद्धा ती जळजळ थांबत नसेल तर ताबडतोब डॉक्टरांकडे जाऊन ECG काढणं आवश्यक आहे, कारण तो अंजायना असू शकतो. आणि हे समजणं अतिशय कठीण आहे. हे लक्षण ॲसिडिटीचं आहे का हृदयामुळे होतं आहे हे रुग्णाला समजणं, अगदी एज्युकेटेड माणसाला सुद्धा समजणं हे फार काही काही वेळेस अशक्यप्राय गोष्ट होऊ शकते. म्हणून ताबडतोब, म्हणजे ते प्रोक्रॅस्टिनेशन न करता की आपण उद्या जाऊ परवा जाऊ असं न करता ताबडतोब, हा फॉल्स अलार्म असेल एखाद्या वेळेस, पण डॉक्टरांकडे जाऊन ECG काढण्यात काही गैर नाही आहे त्याच्यात. कुणी आपल्याला हसणार नाही किंवा अरे उगीचच आला असं कुणी म्हणणार नाही, पण रुग्णाचंच नुकसान होऊ शकतं तो अंजायना असेल तर. म्हणून तो ॲसिडिटी आणि अंजायना हे दोन्ही सिम्पटम्स हातात हात घालून येऊ शकतात किंवा एकच वाटू शकतात, म्हणून त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सर, तुम्ही मगाशी अथरोमाबद्दल म्हणालात. हृदयविकारामध्ये हा प्राथमिक घटक आहे, तर त्याबद्दल थोडंसं सविस्तर सांगा. बरोबर, म्हणजे सगळं बेसिक जो प्रॉब्लेम आहे तो अथरोमामुळेच होतो. अथरोमा हा लापशीसारखा एक पदार्थ, म्हणजे त्यासारखा एक पदार्थ कोलेस्ट्रॉलमुळे तयार होतो. ॲक्च्युली कोलेस्ट्रॉलचं डिपॉझिशन झालं रक्तवाहिन्यात की त्याला अथरोमा म्हणतात, आणि त्याच्यामुळे अडथळा येऊन अंजायना होतो आणि मग हार्ट अटॅककडे तो मार्ग जातो. सर, कोलेस्ट्रॉलबद्दल सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये खूप भीती आहे, तर त्याबद्दल जरा सविस्तर सांगा. कोलेस्ट्रॉल हे काय आहे तर तो एक मेणासारखा मऊ पदार्थ आहे, पण लक्षात घ्या किती अवाढव्य रूप तो धारण करतो. कोलेस्ट्रॉल तसं बघितलं तर आपल्या शरीराला आवश्यक असं एक वंगण आहे, ते लुब्रिकेटिंग फ्लुइड आहे किंवा लुब्रिकेटिंग सबस्टन्स आहे, त्याची आवश्यकता आहे आपल्या शरीराला. त्याच्यामुळे कॉर्टिझॉन किंवा स्टिरॉइड्स किंवा संप्रेरक हॉर्मोन्स ही तयार होत असतात, जी शरीराला अतिशय आवश्यक आहेत. आणि याचं चयापचय किंवा याचं मेटाबॉलिझम कोलेस्ट्रॉलचं हे आपल्या यकृतात, लिव्हरमध्ये होत असतं. आता हे मेटाबॉलिझम कोलेस्ट्रॉलचं झालं की आवश्यक ते कोलेस्ट्रॉल, म्हणजे आवश्यक त्या क्वांटिटीत, तितक्या प्रमाणात ते रक्तात पाठवलं जातं लिव्हरकडून. आणि जर ते जास्त प्रमाणात लिव्हरकडून पाठवलं गेलं रक्तात, कारण त्याचा इंटेकच जास्त असेल, म्हणजे आपण जास्त अन्न सेवन करत असू ज्यात कोलेस्ट्रॉल रिच आहे किंवा स्निग्ध पदार्थ जास्त आहेत असं अन्न आपण सेवन केलं तर त्याचं मेटाबॉलिझम व्यवस्थित न होता जास्त कोलेस्ट्रॉल रक्तात सोडलं जातं आणि मग ते निरनिराळ्या रक्तवाहिन्यात डिपॉझिट होऊ शकतं, त्याचा थर जमू शकतो, त्याला अथरोमा म्हणतात.
सुरुवातीला त्या अथरोमाचे चट्टे उठतात, मग त्याचे पट्ट्यात रूपांतर होतं. असंही शास्त्रज्ञांनी बघितलं आहे की वयाच्या 1.5-2 वर्षातच हे चट्टे उठायला सुरुवात होतात. पण जर कोलेस्ट्रॉलचं आपण व्यवस्थित मॅनेजमेंट त्या वयापासून केली तर मग त्याचं रक्ताच्या गुठळीत रूपांतर होत नाही. म्हणून इतक्या लहान वयापासून तो अथरोमा तयार होऊ शकतो, 1.5 ते 2 वर्षापासून वयाच्या. आणि आता कोलेस्ट्रॉल हे रक्तातून पेशीपर्यंत पण जायला पाहिजे योग्य प्रमाणात. तर ते काही लायपोप्रोटीन्स म्हणजे काही प्रोटीन्स हे घटक असतात, ते पेशींपर्यंत ते कोलेस्ट्रॉल पोचवतात. त्या प्रोटीन्सना HDL आणि LDL म्हणतात. तुम्ही कुठलेही तुमचं कोलेस्ट्रॉल चेक केलं कुठल्याही लॅबमधून, लिपिड प्रोफाईल म्हणतो आपण त्याला, तर त्यात हे वेगवेगळे घटक आपल्याला दिसतात. सिरम कोलेस्ट्रॉल, सिरम ट्रायग्लिसराईड, LDL किती आहे, HDL किती आहे, याचं विशिष्ट संख्या तुम्हाला मिळते, विशिष्ट नंबर तुम्हाला दिसून येतो. तर ते LDL वाढलं, तो लायपोप्रोटीन वाढला, तर कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलं असं म्हणायचं. तो अतिशय धोकादायक घटक आहे LDL. आणि HDL जे प्रोटीन आहे ते अतिशय आवश्यक, अतिशय प्रोटेक्टिव्ह असं प्रोटीन आहे. अतिरिक्त कोलेस्ट्रॉल जे पेशींमध्ये जमा होतं किंवा रक्तात जमा होतं ते काढून टाकण्याचं काम HDL हा घटक करतो. म्हणजे HDL जेवढं जास्ती रक्तात तेवढं ते प्रोटेक्टिव्ह, तेवढं ते चांगलं आपल्यासाठी. म्हणजे HDL इज अ गुड कोलेस्ट्रॉल आणि LDL इज अ बॅड कोलेस्ट्रॉल. तर आता सहसा तुम्ही जो रिपोर्ट बघितला, नॉर्मली जो लिपिड प्रोफाईलचा लॅबमधला रिपोर्ट बघितला, तर कोलेस्ट्रॉल हे 200च्या खाली पाहिजे आणि त्याची व्हॅल्यू मिलीग्रॅम पर डेसिलिटरमध्ये असते, ते 200च्या खाली पाहिजे. HDL हे साधारण 40-45च्या वर पाहिजे. LDL शक्यतो 100 मिलीग्रॅम पर डेसिलिटरपेक्षा कमी पाहिजे. आणि ट्रायग्लिसराईड हा वेगळा जो घटक आहे तो 150च्या पेक्षा कमी पाहिजे, 150पेक्षा कमी पाहिजे. म्हणजे असं साधारण लिपिड प्रोफाईलचं पृथक्करण असतं, कोलेस्ट्रॉल, HDL, LDL आणि ट्रायग्लिसराईड. आता या कोलेस्ट्रॉलवर देशोदेशीच्या हार्ट असोसिएशननी शास्त्रीय संशोधन केलेलं आहे. म्हणजे विशिष्ट गटसमूहांचंही संशोधन केलेलं आहे, त्याला एपिडेमिओलॉजी म्हणतात. आणि हे स्टॅटिस्टिक्स जमवून आपण हे ठोकताळे तयार केलेत की एवढा हा नंबर आपल्याला आवश्यक आहे कुठल्याही माणसाला. त्यात रेशियल व्हेरिएशन असू शकतं, देशोदेशीचं थोडं व्हेरिएशन असू शकतं, पण आपल्या एशियाच्या उपखंडात, म्हणजे आपण भारत त्यात मोडतो, यात कोलेस्ट्रॉल जितकं कमी तेवढं चांगलं, हे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे कोलेस्ट्रॉलकडं प्रत्येक माणसांनी लक्ष देणं आवश्यक आहे. म्हणजे हे प्रत्येकाने स्वतःलाच जाणीव ही करून देणं अपेक्षित आहे किंवा गरजेचं आहे असं आपण म्हणायला हरकत नाही. अगदी खरं आहे. डॉक्टर, तुम्ही आज आमच्या ह्या हृदयाचा ठेवा ह्या कार्यक्रमामध्ये आलात. आपण अजूनही तुमच्याकडनं अनेक प्रश्नांची किंवा अनेक श्रोत्यांच्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत, पण आजच्या भागामध्ये आपण इथेच थांबूया. नमस्कार. धन्यवाद. श्रोते हो, हे आणि असे अनेक प्रश्न आम्ही डॉक्टर जानोरकर सरांना विचारणार आहोत. तुम्हाला सुद्धा हृदयाचा ठेवा जपण्यासाठी हृदयाविषयी काहीही प्रश्न असतील तर तुम्ही आमच्यापर्यंत ते प्रश्न पोचवा. डॉक्टर जानोरकर सर आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरं देतील. आपण आपले प्रश्न आम्हाला मोबाईलवरती SMS किंवा WhatsApp मेसेज करून सुद्धा पाठवू शकता. त्याकरता आमचा नंबर आहे 8237825148. नंबर पुन्हा एकदा 8237825148. तसंच तुम्ही आम्हाला पत्राद्वारे सुद्धा प्रश्न पाठवू शकता. त्याकरता आमचा पत्ता आहे डॉक्टर सतेज जानोरकर, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय, एरंडवणे, पुणे 411004. तेव्हा पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. नमस्कार. हृदयाचा ठेवा, सहभाग डॉक्टर सतेज जानोरकर आणि भाग्यश्री केसकर. तंत्रसहाय्य युगंधरा साठये. शीर्षक गीत डॉक्टर सदाशिव जावडेकर. संगीत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. श्वासासंगे चैतन्याचा सूर्य उगवावा, श्वासासंगे चैतन्याचा सूर्य उगवावा. जाणीवेच्या हुंकाराने दिस सुरू व्हावा. एकदाही चुकू नये काळजाचा ठोका, एकदाही चुकू नये काळजाचा ठोका. नित्य नेमे सांभाळावा हृदयाचा ठेवा, हृदयाचा ठेवा, हो हृदयाचा ठेवा.